आणि सगळ्यांचा स्वागत करूया। त्याचबरोबर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून सगळ्यांचं स्वागत करूया। आकाशवाणी केंद्रावरती वैयक्तिक पहिला षटक घेऊन येता गोलंदाज संतोष, तर स्ट्राईकवर दर्शन आणि नॉन स्ट्राईकवरती प्रथमेश। पहिलो चेंडू खराब चेंडू, अतिरिक्त चेंडू, फुकटचो चेंडू जे का म्हटलो जाता तो चेंडू, वाईट पद्धतीचो चेंडू। अवांतर धावसंख्येने संघाच्या खाता खोलताना दिसता, अकाउंट ओपन होताना दिसता हा, आणि संघाचो श्री गणेशा होताना दिसता। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संतोष। 4 ते 5 पावलांचा रनअप असा कुठेतरी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता स्क्वेअर लेगच्या दिशेने। बघता बघता आकांड्या पार, गडग्या पार, आणि पहिलोच लांब लचक खणखणीत षटकार डीजे सर। समाचार घेताना दिसता, डावकुऱ्या हाताचा फलंदाज दर्शन पेटलेलो दिसता हा। संतोषच्या पाठीन पाठभर वळ येताना दिसता। पहिल्या चेंडूवरती पहिलो अतिरिक्त खराब चेंडू होतो आणि पुढच्या चेंडूवरती खरपोच समाचार। पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवलेलो क्षेत्ररक्षक धावता 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन बघता बघता दुसऱ्या धावसंख्येसाठी वळताना दिसतात, आणि या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडताना दिसतात। संघाची धावसंख्या तब्बल 9 वरती। कुठेतरी गोलंदाजीमध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करावी लागेल, कारण त्यांची स्टाईल बघाल गोलंदाजी तर आपल्याला लसित मलिंगाची आठवण येते, तशा पद्धतीची कुठेतरी ॲक्शन बघायला भेटते संतोषकडून। पाऊस हळूहळू येताना दिसतोय, पण विकेट काय ओली होताना दिसत नाही आहे। पुन्हा एकदा संतोष, पुढचो चेंडू, पुलटो चेंडू, आता मात्र क्षेत्ररक्षक 2 धावताना दिसतात। सगळीकडसून इले पण कोणाच्या हाताक नाही भेटला, म्हणून मालवणीत म्हटला जाता माका नाही तुका घाल कुत्र्या का। तिघे इले होते, माका आता मात्र बघूक लगानची टीम सारखी आठवण झाली होती। सगळे एकत्र एका चेंडूच्या खाली इले, पण हात कोण आया मुंह ना लगा असाच म्हणूचा लागात। कोणाच्याच हातात गावलो नाही, काहीतरी झेल होऊ शकलो असतो। फुलटॉस चेंडू होतो, पण त्या फुलटॉस चेंडूचो फायदो काय उठवता येलो नाही। संतोषने आपली कामगिरी बरोबर केल्या नव्हती, पण नशिबाचो काहीतरी दर्शन मात्र बांगडो खाऊन इलेलो दिसता। नशीब बलवत तर म्हणूचा लागात त्या दर्शनाचा। पुन्हा एकदा संतोष पुढचो चेंडू घेऊन, आता मात्र गती कमी केलेलो चेंडू, खाली रवणारो चेंडू, यष्टीरक्षक बीट झालो, बॅट्समन बीट झालो, आणि 22 स्वरूपात 1 धावा भेटताना दिसता। आता मात्र संतोष काहीतरी आपलो घाम पुसताना दिसता हा, कारण तो तर कमबॅक करणारी गोलंदाजी करता, पण क्षेत्ररक्षक मात्र त्याला साथ देताना दिसत नाहीत। आता मात्र प्रथमच फलंदाजीसाठी स्ट्राईकवर इलेलो दिसता, तो म्हणजे प्रथमेश। कुठेतरी क्षेत्ररक्षणातून बदल करताना दिसत। पुन्हा एकदा संतोष टू प्रथमेश। आखूड टप्प्याचो आणखी एक चेंडू, बुरवना फिरवतं तशी बॅट फिरवल्या, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावताना दिसता। निर्धाव पद्धतीचो चेंडू जाताना दिसता, आणि अजून एक डॉट चेंडू। कुठेतरी ते का वाटला होता की जोरात चेंडू येत, पण चेंडू बघा विकेटवरती पडल्यावर स्लो होताना दिसता तुमका। अजून एक तसो चेंडू अंगा मासार ढोपरा खोपरा रापाटताना चेंडू दिसता। अजून एक निर्धाव चेंडू जाताना दिसता। भनाट मालवणी सांगूचा झाला तर फक्त भनाटे फिरवचा काम करता निर्धाव चेंडू। याच बरोबर षटक संपता। एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 डझनावर म्हणजे 12 वरती। डीजे सर। धन्यवाद डीजे सर। वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर कल्पेश। स्ट्राईकवर एका षटकारांचो बादशाह दर्शन खेळताना दिसता। कल्पेश काहीतरी पाव शिलेलो दिसता,
बघा फुलटॉस पद्धतीचं पुन्हा एक चेंडू झेलची संधी काय करता हा बघा संतोष होतो वाटामाका संतोष पुढे गेलो आणि संतोषच्या डोक्यावरसून कणकणीत असो लांब लचक षटकार जाताना दिसता डीजे सर साधं सोपं झेल होऊ शकलो असतो पण संतोषच्या डोळ्यावर माका वाटतं पावसाचा पाणी इला आणि त्यामुळे तो पुढे धावत सुटलो बघता बघता धावत सुटलो घराकडे गेल्यावर माणूस कसो झोपेसून उठल्यावर बाथरूमकडे धावत सुटता तसो ह्यो धावत सुटलो अजून एक डॉट पद्धतीचं चेंडू फुकटचे 6 धावा इलेले होते ते आता थोड्या वेळात तुमका काहीतरी महाग पडताना दिसतील कारण विकेटवर आता पाऊस इलेलो म्हणजे बॉल बघशा तर गोळी याच्या वेगान निघून जाताना दिसत तुमका पुन्हा एकदा कल्पेश आता मात्र मोठो पटको स्क्वेअर लेगच्या दिशेने स्टेअर केलेलो दिसतं आणि एकच धावेवरती समाधान मानताना दिसतात दोन्ही खेळाडू चालू असलेलो सामनो राजापूर हाफ मधलो तुमका शेवटचो सामनो बघूक भेटात यानंतर सेकंड राऊंडची एक मॅच होती आणि त्यानंतर तुमका सिंधुदुर्ग जिल्ह्याचो लॉट खेळताना तुमका दिसत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कोर गोलंदाज कल्पेश पुढचो चेंडू आखूड टप्प्याचो चेंडू हलकेच कव्हरच्या दिशेने ढकललेलो हा एक धाव पूर्ण करताना दिसत दुसऱ्या धावेसाठी मात्र पलटताना दिसत नाहीत आता मात्र संतोष बरोबर चोख कामगिरी करताना दिसता हा संघाची धाव संख्या होता तीच म्हणजे जवळपास 20 वरती दुसरा षटक प्रगतीपथावर तुमका बघूक भेटात पुन्हा एकदा संतोष माफ करा कल्पेश टू दर्शन अजून एक फुलटॉस पद्धतीचो चेंडू होतो लोअर फुलटॉस पद्धतीचो स्क्वेअर लेगच्या दिशेने हलके स्टेअर केल्याने काहीतरी संत गती आता मात्र पाऊस इल्यावरती फलंदाजीमध्ये बघूक भेटता कारण विकेटच तशी असा फायरी विकेट झालेली आता मात्र बॉल पडलो की सरसरावून तुमका यष्टी रक्षकाच्या हातात नाहीतर लांब लचक काहीतरी कलंबात जाताना दिसत आता हे कलंबा दिसत तर नाहीत गावात गेला असतं तुमका कलमा दिसती पुन्हा एकदा पुढचो चेंडू और मोठो पटको मारूचो प्रयत्न केल्याना यष्टी रक्षक चेंडूच्या खाली अजून एकदा बघा 3 क्षेत्ररक्षक एकत्र येताना दिसतात आणि 2च धाव पूर्ण करताना दिसतात 2 धावेवरती समाधान मानताना दिसता धाव संख्या पोचतात दुहेरी म्हणजे डबल दुर्येवरती 22 वरती माफ करा 23 वरती षटक संपता 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 23 मगाशी 22 होते आता मात्र काहीतरी फक्त आणि फक्त 11 धाव संख्या देताना दिसता तोच म्हणजे गोलंदाज कल्पेश काहीतरी कंजूस गोलंदाजी कारण पावसाची सुद्धा साथ ते का बघूक भेटली होती आता मात्र वैयक्तिक तिसरा षटक घेऊन सुनील तर दर्शन आता मात्र तुका काहीतरी गिअर चेंज करूचे लागतील गाडी काहीतरी तिसऱ्या वरसून चौथ्या गिअरमध्ये घेऊची लागत मोठे मोठे फटके मारूचे लागतील कारण जवळपास बघू गेलास तर आता 30 ते 40 ते 50 धाव संख्या तुमका उभारूची लागत मापक आव्हान ठेवचा असा तर कारण समोर सुद्धा वाघ जाई संघ असा पुन्हा एकदा मोठो पटको फिरवचो प्रयत्न केल्यान होतो मालवणीत एक म्हण असा येवजलेला साधात तर दळीदार की त्या बादात पहिलाच येवजल्या नव्हता की मी लेग साईडच्या दिशेनं बॉल मोठो फटकावतेले पण बॉल होतो ऑफ साईडच्या दिशेत तोच जर बॉल तू कव्हरच्या दिशेने मारलं असतं तर काहीतरी चौकार किंवा धाव संख्या वाढली असती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आता मात्र अजून एक ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होतो यष्टी रक्षक काय समजत नाही यष्टी रक्षकाचे हात फाटलेले दिसत होत कारण मगाचपासून 3-4 बॉल त्यांनी सोडून दिल्यानं याचबरोबर लेग बाईज स्वरूपात अजून 2 धावेंची भर पडताना दिसतात संघाची धावसंख्या पोचतात तब्बल 5 षटकावरती 25 वरती
आता मात्र मोठो पटको समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येताना दिसता हा आणि बघा लाखाचे खाक आणि क्षेत्ररक्षकाक पडला भला मोठा भॉक असाच मनूचा लागा झेल जमनीक दान होताना दिसता आणि 28 धाव संख्येवरती पोहोचताना दिसता संघ खराब क्षेत्ररक्षण बॉलर करता शेती पण क्षेत्ररक्षक करता त्याची माती असाच मनूचा लागात तीच माती आता छातीक लावची पाळी येते लिया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आता मात्र मोठो पटको बघितलास झेल सुटलो बॅट्समन चेंज झालो आणि लांब लचक गडग्या पार आकांड्या पार पाटीन पाठभर षटकार येताना दिसता डीजे सर जे का जीवनदान दिलास आणि त्याचा फायदो आता मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने तटवलेलो दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येताना दिसतात बघता बघता दुसऱ्या धावसंख्येसाठी पलटताना दिसता खराब पैकी यष्टीरक्षक संतोष आता मात्र बॅकअप करताना दिसता आणि 2 धावेने संघाची धावसंख्येत भर पडताना दिसता 36 वरती जाताना दिसता सुनील आता मात्र काहीतरी कान मंत्र देताना दिसता मात्र तिका काहीतरी सुनील का सांगता यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाक काहीतरी निर्धाव जाऊ शकता कारण पाव चिलो मगाशी सुक्या होता विकेट म्हणून चेंडू लेट येत होतो 2 चेंडू त्याच्या अंगार आपटले होते माका वाटतं ते ग्लोव्ज ते का कायमस्वरूपी घालूचे लागतील वाटता तात्या विंचूचे ग्लोव्ज घेऊन इलो ओम फट स्वाहा असा म्हणून षटकार मारूचो लागात पुन्हा एकदा फलंदाज तयार होताना दिसता ओपनिंग जोडी अजून काम करताना दिसता आता मात्र गती परिवर्तन चेंज ऑफ पेस जे का म्हटलं जाता मालवणी सांगूचा झाला तर दाखवल्यान सरंगो पण दिल्यान बांगडो अशा पद्धतीने षटक संपता आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 36 वरती 12ची सरासरी राखताना दिसता डीजे सर खेळायचे बाकी आहेत त्यामुळे कर्णधारांना विनंती आहे की लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा आम्हाला सहकार्य करा कारण अप्रतिम दर्जाचं आयोजन तुम्हाला बघायला भेटतंय अप्रतिम दर्जाचं ग्राउंड त्याचबरोबर खेळपट्टी बघायला भेटेल शेवटचा अनामारीचा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दीपक काहीतरी अनुभवी गोलंदाज बघूक भेटतात तुमका गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून अजूनही एक सुद्धा विकेट गडी गारद झालेलो दिसत नाही आको टप्प्याचा चेंडू मोठो पटको संतोष चेंडूच्या खाली झेल होता काय बघूया संतोष काय या आता मात्र अजून एक मालवणी म्हणीची आठवण येता गावलेले मासे शेजाऱ्याक वाटले आणि संतोषचे भले मोठे हात फाटले आणि तेच हात आता पाठी पुसताना दिसता संतोष आता काय उपयोग होणार नाही अजून एक जीवन दर्शन का भेटताना दिसता माका वाटतं दर्शन आतापर्यंत 3 ते 4 जीवनदाना घेऊन इलो वाटता किशात पण त्या जीवनदानाचा मात्र फायदा उठवताना दिसत नाही मोठे मोठे फटके येताना दिसत नाहीत स्ट्राईकवर प्रथमेश खराब चेंडू वाईट चेंडू पंच दोन्ही हात समांतर करून अवांतर धावेची खुणा दर्शवताना दिसतात काहीतरी कान मंत्र देवची पाळी इलेली दिसता तीच म्हणजे संतोष वरती काहीतरी पुटपुटलो तसं धावत सुटलो पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक बघूया दीपक कसो जळता की समोरच्या जाळता तो थोड्या वेळातच समजात एक झेल तर सुटलो
आता मात्र हलके स्टेअर केल्यानं फायनलच्या दिशेने क्षेत्ररक्षक येताना दिसतात. संतोष म्हणता मी पुढे जाता थांबतोय. रनआउटची संधी बघूया. नशीब वाटावलो. जर दीपकने तो चेंडू अडवला नसतो तर काहीतरी अजून 22च्या धावा आल्या असत्या. लेग बाईज स्वरूपात 2 धावा येताना दिसत आहेत. संघाची धावसंख्या 40 वरती. पुन्हा एकदा पुढचो चेंडू दीपक येतो. मोठो पटको. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली प्रयत्न तर केल्यान पण लांब लचक षटकार जाताना रोकत नाही. मालवणी सांगूचा झाला तर इला मनात आणि गेला दुकानात. लांब लचक षटकार डीजे सर. अजून एक मोठो फटको मारूचा प्रयत्न केल्यानंतर ता बघा काय चालला हा. जो मगाशी यष्टी रक्षक होतो तोच शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने गेलो. पुन्हा तो तीच चुकी करता. 22 स्वरूपात आणखी 2 धावा. पंचांकडे वाईटची अपील केली जाता पण पंच सुद्धा तटस्थ असत. अनुभव असत. शपल केलेलो होतो म्हणता स्टंपावरून बॉल गेलो. निर्धाव पद्धतीचा चेंडू होतो. यष्टी रक्षक चुकलो आणि थर्डमॅनचो क्षेत्ररक्षक सुद्धा चुकलो. मगाचपासून मी 2 वेळा बघितलंय. दर्शनाक जसा जीवनदान भेटला त्याच्या पुढच्या चेंडूवरती प्रथमेशान 2 षटकार मारल्यात. आता मात्र अजून एकदा चुकताना दिसता हा. पुन्हा एकदा 22 स्वरूपात 1 धाव. फुकटचे धाव वाटताना दिसतात माका वाटता. संतोष यष्टी रक्षक मगाशी सुद्धा तोच होतो. आता सुद्धा दुसरो इलो तो सुद्धा ताच काम करता. म्हणजे त्याच्या पावलावर पाऊल टाकताना दिसता तो म्हणजे संतोष. मोठो फटको. पुन्हा एकदा झेलची संधी आणि आता मात्र पहिला कलाम लागताना दिसता. पहिलो गडी गारद होताना दिसता. पहिलो मासो जाळ्यात अडकताना दिसता तो पण शेवटच्या चेंडूवरती. आणि याच बरोबर षटक संपता. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होता तब्बल 49 वरती आणि जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 50 धावांची गरज. धन्यवाद.
फलंदाजी केली होती. प्रथम इनिंगमध्ये प्रशांतने तशा प्रकारचे असे करत असताना या ठिकाणी तिरफळाची यू मिस आय डेफिनेटली हिट दांडी गुल अशा प्रकारचा चेंडू बघायला मिळाला आणि माघारी पाठवलं गेलंय. एक प्राईज विकेट एक ब्रेक थ्रो दिलाय. सलामीवर माघारी पाठवतोय जगदीश याच्या स्वरूपात. धावसंख्या 2 धावा डीजे. आल्या पावले या ठिकाणी माघारी परततोय सुमित. सुमित माघारी परतेल या ठिकाणी डीजे. परत एकदा जाऊ आपण समुद्र संगीताकडे डीजे याच्या माध्यमातून डीजे. नवीन फलंदाज जगदीश या ठिकाणी येतोय. एक गेलाय तर दुसरा जगदीश आलाय. बघूया हा जगदीश काय करतोय. पहिल्याने निराश केलाय. हा तरी संघाचा तारणहार बनतोय का हे बघावं लागेल. कारण 50 धावा करत असताना या ठिकाणी हॅट्रिक चेंडू घेऊन मोठा फटका खेळायचा होता. पंचांचा निर्णय या ठिकाणी वाईट असल्याचा परत एकदा पंचांना कवायत करायला लावतोय. धावफलक जाऊन पोचलाय 3 धावा. दोन गडी गारद केल्यानंतर सलग सुरेख चेंडू लेग स्टिक मिस करतोय. चेंडू नक्कीच पंचांचा या ठिकाणी निर्वाळा येतोय. चेंडू हा लिगल होता चांगला चेंडू आणि यामुळे या ठिकाणी षटकाची चाले सांगता फक्त 3 धावा खर्च करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या सांगत एक करीस 2 गडी बाद 3 अशी धावसंख्या 50 धावांचा पाठलाग करत होता. बघतोय आपण संघ मिलन द बॉईज डीजे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज प्रथमेश गोलंदाजी मार्गवर येतोय. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी गडी गारद करतोय. ज्या प्रथमेशने सुरेख फटकेबाजी केली होती पहिल्या इनिंगमध्ये. एक ऑलराऊंडर म्हणून या संघात त्याला स्थान मिळतंय आणि ते या ठिकाणी दाखवून देतोय. या ठिकाणी प्रथमेश उर्फ इडल्या म्हणून या ठिकाणी त्याला ओळखला जातो. डोंबिवली गावात राहतो आणि डोंबिवलीमध्ये इडल्या म्हणून त्याला ओळखला जातो. किरण न्यू बॅटर जरा फास्ट घ्या. किरण भाऊ जरा लवकर या. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी सफलता अर्जित करतोय प्रथमेश. आपल्या
उंचीचा आणि त्याचबरोबर ताकदीचा वापर करतोय खांद्यांचा. चेंडू पडल्यानंतर थोडासा वरच्या साईडला येतोय, त्यामुळे फलंदाजांना खेळण्यासाठी थोडेसे जोखम नजर ठेवावी लागेल, कारण वेग आहे प्रथमेशकडे. पुढे टाकलाय पुलर लाईनचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडूचा प्रवास वाईडिश लॉंग ऑनला होतोय. क्षेत्ररक्षक घेतोय या ठिकाणी, फेकी करतोय तोपर्यंत एक धाव ही पूर्ण होते. एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 4 धावा. मोठे फटके खेळावे लागेल, कमबॅक करावा लागेल. जरी विकेट गेले असेल तरी कोणाला तरी जोखीम घ्यावी लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल, संघाचा तारणहार व्हावा लागेल आणि कोण ती जबाबदारी घेतो हे बघावं लागेल. एका बाजूने जर बघितलं तर फलंदाजी करत असताना संघ मिलन द बॉयज किरण आणि जगदीश ही जोडी मैदानात दिसते. बघूया कोण जबाबदारी घेतोय. किरण आत्ताच येतोय, नवीन बॅटर आहे, 1 रन त्याने काढलाय आपल्या बॅटमधून. आताच्या चेंडूवर सुद्धा 1 धाव निघते. एका धावने धावफलक, हाताची बोटं 5 आणि त्या 5 या धावसंख्येवर जाऊन पोहोचत आहेत. चांगली गोलंदाजी प्रथमेशाच्या माध्यमातून. परत एकदा सांगितलं तर जर ताकदीचा वापर करतोय, गोल्डन स्पॉटवरनं चेंडू उसळी घेतोय, खांद्या एवढा चेंडू वर येतोय. खांद्याचा अतिरिक्त वापर म्हणजे काय असतं हे दाखवून देतोय. परत एकदा निर्धाव चेंडूने या ठिकाणी सांगता होते. धावसंख्या स्थिरावते. परत एकदा या सिंगल डबल धावांनी विजयश्री मिळवता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला 6 आणि 4 मारावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील, षटकार चौकारांची बरसात करावी लागेल. आताच पाऊस पडून गेलाय, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी षटकार चौकारांचा पाऊस पाडावा लागेल. तर कुठेतरी या 50 धावांपर्यंत आपण मजल मारू शकतो. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न जो करतो तोच जिंकतो. प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही यश मिळत नाही. तुम्ही देवाला किती पण गाराणी घाला, देवसुद्धा तेच सांगतो, तुम्ही प्रयत्न करा, मी तुमच्या सोबत आहे. आणि ते प्रयत्न करावे लागतील. ज्या प्रकारे आता 2 धावा त्यांनी कंप्लीट केल्या आणि बघितलं जर गॅदर केला असता यष्टीरक्षकाने आणि यष्ट्यांचा वेध घेतला असता तर नक्कीच रनआउट झाला असता. मात्र या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाचा कुठेतरी यश लक्ष चांगला होता, त्यामुळे या ठिकाणी 2 धावा कंप्लीट जातात. षटकाचे होते सांगता 2 षटकाचे सांगता एकरीस नाममात्र 8 धावा ह्या स्कोअर बोर्डवर. म्हणजेच काय तर येणारे चेंडू असतील 12 चेंडूंमध्ये 42 धावा करावे लागतील. म्हणजे सरासरी 21ची सरासरी असेल, म्हणजे 3 ते 4 फटके मोठे फटके एका षटकामध्ये खेळावे लागतील. एक मोठे षटक. जरा स्पीडअप घ्या, गोलंदाजी करणारा संघ जरा स्पीडअप घ्या. फक्त 8 धावा झाल्या स्कोअर बोर्डवर, 42 धावांची गरज आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला कोणतीही जोखीम नाही. जोखीम असेल तर ती फलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण 42 धावा हे खूप आहेत भाई. 12 चेंडूमध्ये 42 धावा खूप आहेत. समोरच्या संघाला कंपल्सरी चेज असल्यामुळे ते 42 धावा काढाव्या लागतील आणि त्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाजी संघाला काय करायचं आहे, फक्त या ठिकाणी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं आहे. पहिला चेंडू स्क्वेअर स्वरूपाचा फेकलाय, व्हाईट चेंडू, व्हाईट धावाने धावफलक 9 या धावसंख्येवर. 41 धावांची अजूनही गरज. किरण आहे स्ट्राईकवर. किरणकडनं एक आशेचा किरण निर्माण होईल का फलंदाजी करणाऱ्या संघाला हे बघावं लागेल. थोडासा या ठिकाणी बोटं फिरवत आहे, पण चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळतोय, लेग ब्रेक टाकतोय फलंदाज, पण टप्पा थोडासा मागे पडतोय त्याचा. तोच टप्पा जर पुढे टाकला गोल्डन स्पॉटवरनं किंवा ओव्हर पिच चेंडू टाकून जर त्याने फिरवली तर कुठेतरी बॉल बाहेरच्या दिशेला वळेल, बॅटची एज सुद्धा लागेल. तेव्हा त्याच्यासाठी टप्पा पुढे टाकावा लागेल. प्रयत्न चांगले आहेत. परत एकदा वाईट धाव, 3 सलग चेंडू व्हाईट. धावफलक 11 धावा धावफलकावर. थोडंसं षटक लांबवत आहे. अजूनही एक पण लिगल चेंडू टाकला नाही. 3 चेंडू टाकलेत, 3च्या 3 व्हाईट चेंडू, सलगचे 3 चेंडू व्हाईट टाकलेत. 11 धावा धावफलकावर. अजूनही 39 धावांची गरज आहे. चांगला चेंडू. आता मात्र लिगल चेंडू बघायला मिळालाय. जी गरज होती, पुढे टाकण्याची गरज होती, आता ते केलंय त्याने. निर्धाव चेंडू. परत एकदा जेव्हा टप्पा पडतो स्पिनरचा तेव्हा चेंडू ओळखणं गरजेचं असतं. किरणला ते करावं लागेल, नजर ठेवावी लागेल चेंडूवर.
परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र या ठिकाणी बॅटच्या मधोमध चेंडू मिळतोय आणि त्याला डिपॉझिट करतोय 6 धावांसाठी. जो चेंडू स्लॉट मध्ये मिळाला त्याला प्लॉट मध्ये पाठवून दिले 6 धावांसाठी. डीजे का होईना या ठिकाणी काय करायचंय ते समजलंय किरणला आणि तशाच प्रकारची फटकेबाजी करेल का बघायला लागेल. एक षटकार आलाय, दुसरा मारेल का? बॅक टू बॅक दुसरा षटकार प्रयत्न केलाय मात्र या ठिकाणी परत एकदा बोटं फिरवली. परत एकदा लेग ब्रेक बघायला मिळालाय. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळतोय. राईट हँड बॅट्समॅनसाठी लेग ब्रेक प्रकारचा चेंडू टाकला या ठिकाणी. सुरेख गोलंदाजी, क्लेवर माइंड या ठिकाणी बघायला मिळत आहे गोलंदाजाचा. एक आखूड टप्प्याचा चेंडू होता त्यावर षटकार खाल्लाय, त्यानंतर चांगलं कमबॅक. परत एकदा फिरवलीत बोट, परत एकदा निर्धाव चेंडू. थोडस या ठिकाणी थांबून मारण्याचा प्रयत्न होता, वेट करतोय चेंडू येण्याचा, मात्र तोपर्यंत चेंडू फिरून वळण घेतोय कारण बोट फिरवतोय फलंदाज. आणि मागाशीच म्हटलंय जर तुमची ग्रीप जर चांगली असेल ना तर टी बॉल सुद्धा या ठिकाणी वळवता येतो. त्याच्यासाठी ग्रीप चांगली पाहिजे, पकड चांगली पाहिजे, पकड मजबूत पाहिजे, तुमच्या मनगटा बोटांमध्ये जोर पाहिजे. तिसरा चेंडू सलग निर्धाव. अजून एका चेंडूचा खेळ बाकी असेल, एका चेंडूचा खेळ आहे बाकी. 5 चेंडू झालेत. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतरचे सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत. आता मात्र एका चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 धावसंख्येवर. 33 धावांची अजूनही गरज. 7 चेंडू आणि 33 धावा. या चेंडूवर जर मोठा फटका आला, एक षटकार आला तर नक्कीच या ठिकाणी बघू शकतो आपण. परत एकदा फुल टॉस प्रकारचा चेंडू. आता मात्र 6 धावांसाठी. तर बघितलं तर गोलंदाजीचं जेव्हा जेव्हा त्याने फुलटॉस प्रकारचा किंवा आखूड टप्प्याचा चेंडू टाकलाय तेव्हा षटकार आलाय, मात्र पुढे जेव्हा त्याने चेंडू टाकून वळवण्याचा प्रयत्न केलाय टप्प्यावर तेव्हा मात्र चेंडू निर्धाव फेकले गेलेत. 23 धावा या धावफलकावर. अजूनही या ठिकाणी जर बघितलं तर 27 धावांची गरज असेल. येणारे चेंडू असतील 6. तोपर्यंत जाऊ परत एकदा आपण समुद्र संगीताकडे डीजे यांच्या माध्यमातून. डीजे हॅलो, थँक्यू डीजे. शेवटचे 6 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना अंकुश हा गोलंदाजी मार्कवर दिसतोय. आखूड टप्प्याचा चेंडू. या ठिकाणी व्हाईटची दात मागतायत पंच सुकृत जोशी यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा. पंच व्हाईट असल्याचा निर्वाळा करतायत. 2 धावा निघतात या चेंडूवर. एक व्हाईट +1 अशा 2 धावा काउंट केल्या जातील. 19 धावा धावफलकावर. माफ करा, 25 धावा. चांगला चेंडू. निर्धाव. 1 धाव मिळते बायच्या स्वरूपात. 26 धावा. 4 चेंडू आणि 24 धावा. माफ करा, 5 चेंडू आणि 24 धावा. 4 मोठे फटके अनिवार्य असतील. 2 जर षटकार आले तर नक्कीच सामना रोमांचक होईल. मात्र सुरेख चेंडू. कांद्याचा वापर या ठिकाणी करताना दिसलाय. यानंतर होणारा सामना असेल माऊली 11 हातदे वर्सेस आता चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची. हातदे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहा. आखूड टप्प्याचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कारंजा उडालाय. झेल खाली. क्षेत्ररक्षक येतोय, झेल सुटतोय. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नाही, कारण माहिती आहे सामना एकतर्फी झालाय. गोलंदाजी संघाच्या करणाऱ्या संघाच्या बाजूने सामना वळतोय. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 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 3 चेंड
व्हाईटची खूण येते का हे पण बघावं लागेल. व्हाईट ओके व्हाईट प्लस 2 ना 1 ओके 2 धावा टोटल. सुरेख गोलंदाजी मात्र यष्टीरक्षकांकडनं वारंवार चूक होते. गडी माघारी परतेल किरण. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. फक्त औपचारिकता बाकी. गृहप्रवेश करायचा आहे. विजयी व्हायचा आहे. मॅच नावावर झाले. फक्त 7-12 उतारा करायचा आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. या षटकातील धावफलक फक्त 29 धावा. 50 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी बिखरताना दिसले संघ. हादे संघ परेश चव्हाण लगेचच या ठिकाणी या. उशीर होतोय. धावफलक 30 धावा. पुढे सरसावून मोठा फटका खेळलाय लॉंग द कार्पेट. कोणती धावा नाही. चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू. विनंती असेल हाद्य संघ आणि विजयी संघ नक्कीच गोलंदाजी करणारा संघ असेल